नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, गणित ऑनलाईन कोर्स सध्या फिरकी ॲपवर सुरू आहे. अनेकांना ह्या फिरकी ॲपमध्ये लॉगिन व्हायला खूप असा प्रॉब्लेम जातात. कारण की जो लॉगिनचा पर्याय आहे तो त्यांना कळत नाही. कशाप्रकारे लॉगिन व्हायचं आणि चुकीच्या पद्धतीने लॉगिन झाल्यानंतर आपल्याला कोर्स दिसत नाही. तर आज आपण या फिरकी ॲपमध्ये योग्य पद्धतीने कशाप्रकारे लॉग इन व्हायचं हे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी तयार केलेले नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. आता जाऊया आपण आता फिरकी ॲपकडे. आपल्याला प्ले स्टोअरवर हे ॲप मिळेल. आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे, सर्च बॉक्समध्ये आपल्याला फिरकी ॲप अशा प्रकारे टाईप करायचं आहे. बघा, सर्च बॉक्समध्ये आपल्याला फिरकी ॲप टाईप करायचं आहे आणि फिरकी ॲप टाईप केल्यानंतर बघा, अशा प्रकारे आपल्याला फिरकी ॲप डाउनलोड असं टाईप करायचं आहे आणि आपल्याला बघा अशा प्रकारचं स्क्रीन येईल आणि त्याला डाउनलोड करायचं आहे आणि मग ओपन करायचं आहे. फिरकी ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येईल आणि पेजमध्ये बघा इथे लॉग इन आपल्याला इथे दिसेल. त्या लॉग इनवर क्लिक करा आणि लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे विविध पर्याय येतील. फिरकी टीच फॉर इंडिया ऑनलाईन युजर नेम पासवर्ड लॉगिंग लॉस्ट पासवर्ड म्हणजे तुम्ही पासवर्ड विसरला असेल ते. आता इथे आपल्याला कोणत्याच पद्धतीने लॉग इन व्हायचं नाही. इथे बघा लॉग इन यूजिंग युअर अकाउंट ऑन, बघा इथे OTP आहे. त्या OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि OTPवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं समोरचं पेज येईल. इथे काय करायचं, आपल्याला 10 अंकी आपल्याला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे इथे आणि सेंड OTPवर क्लिक करायचं आहे आणि आलेला OTP आपल्याला इथे बघा. इथे आपण आता OTP टाकला. OTP टाकून इथे आपण लॉग इन झालो. लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे इथे तुम्हाला काय होईल, असं इथे पेज दिसेल. बघा, फिरकी ॲपचं पेज दिसेल. आता इथे बघा आता इथे तुम्ही योग्य प्रकारे इथे लॉगिन झालेलं आहे. तर मित्रांनो, ही लॉगिन करण्याची एक योग्य पद्धत आहे. चुकीच्या पद्धतीने लॉगिन करू नका, कारण चुकीच्या पद्धतीने लॉगिन केलं तर तुम्हाला कोर्स दिसणार नाही. आणि बघा आता इथं आता मी समोरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कशाप्रकारे कोर्स बघायचा आणि चालू करायचा हे सांगणार आहे. तत्पूर्वी या व्हिडिओद्वारे आपण योग्य प्रकारे लॉग इन व्हावे.